या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्रीराम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। जे अनंतमाया वैष्णवी नकळे नाटक लाघवी, जे थोर थोरासी गोवी जाणपणे श्रीराम। ही माया आहे ना शारदाजी विद्यादेवी कोण आहे? एकीकडे तिला विद्यादेवी म्हटलं, पण तशीच ती कोण आहे तर विद्यामाया आणि अविद्यामाया पण आहे। ही अविद्यामाया काय करते? ही अनंत माया वैष्णवी आहे। ती वैष्णवी आहे म्हणजे जादू करणारी आहे। नकळे नाटक लाघवी, तिचं नाटक सगळं जे आहे हे सगळं काय माया सगळी खेळ तिचा चालू आहे, काही कळत नाही आपल्याला। ते थोर थोरासी गोवी जाणपणे, मोठे मोठे थोराहून थोर सुद्धा अडकले गेले ह्याच्यामध्ये, आणि जाणून पण सगळं जाणतेपणाने अडकले नाही का। जेव्हा आपण ह्या मायेचं बघतो, नारद मुनी 14 विद्या 64 कला संपन्न, पण तरी मोहित झाले होते। त्या मोहित नगरीमध्ये त्या एका सुंदरीच्या ह्याच्यामध्ये अडकले, मोहित झाले होते। आणि मग त्यांच्या मनामध्ये आलं, ब्रह्मचारी होते पण मनामध्ये काय आलं की हिच्याबरोबर मला विवाह करावा, आणि परमेश्वराकडे गेले म्हणे मला चांगलं रूप द्या, तुमच्यासारखं सुंदर रूप द्या म्हणले। पण सुंदर म्हणजे हरी रूप द्या म्हणले मला, मी हरिभक्त आहे तर हरी रूप। पण मग त्या हरी याचा अर्थ दुसरा माकड पण होतो, भगवंतानी त्याला माकडाचं रूप दिलं, आणि सुंदरी शेवटी सुंदरीने भगवंताच्या गळ्यामध्ये माळ घातली। वैष्णवी आहे ती, विष्णूची वैष्णवी, विष्णूची जी शक्ती आहे। विश्वामित्र ऋषी एवढे ज्ञानी एवढे तपस्वी, पण तरी मेनकेच्या पुढे मोहित झाले। आमचे मार्कंडेय इतकं सगळं ज्ञान होतं तरी पण भगवंताला त्यांनी विचारलं की माया काय आहे मला बघायची आहे, आणि ये भगवंतानी ते मायाचा खेळ दाखवला। आणि असं बघता बघता सगळीकडे अथांग ती नदी होती, त्या नदीचा मोठा अपार असा समुद्र ज्याचा बनला, आणि त्या समुद्राच्या मध्ये एक तो वटवृक्ष आणि त्याच्यामध्ये पिंपळ वृक्ष, छोटंसं त्या पिंपळाच्या पानावर हे छोटंसं बालक होऊन ते पहुडले होते आपल्यानं। करारविंदेन पदारविंदम मुखारविंदम विनिवेशयंतम, आपल्याच पायाचा अंगठा आपल्या हाताने धरून मुखामध्ये घातलेला आहे, असं ते बालक बनले। आणि ते पाहत काही कळेना काय आहे ते। अर्जुनाने सुद्धा भगवंताला विचारलं तुझी माया काय आहे मला बघायची, आणि मग अशाच मोहित नगरीमध्ये त्याला पाठवलं, सगळं विसरून गेला। त्याने काय एखादी ती सुंदर म्हणून ती काळी कोण होतीये
स्त्री तिच्याबरोबर विवाह केला, त्याला पुत्र झाले, कितीतरी वर्ष असा राहिला, त्याला माहितीच नाही काही. आणि मग एक अचानक कृष्ण भगवान भेटले, तर काय करतोयस तू हे? आणि मग ठावलं, अरे आपण तर राजा आहोत, राजपुत्र आहोत, हे काय? तर ही माया अशी थोरासी गोवी म्हटले. काही कळत नाही आहे हे सगळं मजाचं. तर इथे सुद्धा हे नाटक सगळं दिसतं आहे. किती आपण बरं जाणपणे जाणलं नाही का आपण? एवढे मोठे मोठे काय सुशिक्षित असतात, मोठ्या पदावर असतात, कितीतरी शिक्षण घेतलेलं असतात, पण तरी सुद्धा मनाला ते नाही आवरू शकत, भावनांना आवरू नाही शकत. ती माया फार ह्या ज्या भावना, ही सगळी शक्ती जी आहे मन म्हणजेच आपलं माया आहे ना. समष्टी मन म्हणजे माया म्हटलं, आणि व्यष्टी माया म्हणजे हे मन आहे. मनाचा ठाव कोणाला घेता येतो का? मनावर संयम करणं किती अवघड आहे ते त्याला ओळखता येतं का? फार ते काय कळेल माहिती नाही आहे. हे सगळं वेगळंच आहे, सगळी ती माया, जी अनंत माया वैष्णवी म्हटलेला आहे. आता आपला जो सरस्वतीचा जो विषय चाललाय त्या दृष्टीने पण आपण पाहूया की अनेक प्रश्न आपल्याला आलेले आहेत. आता इथे जर वैष्णवी हा जो हे जे नाव आलं त्याच्यावरूनच आपल्याला आता हे आपल्या थोड्याशा मायेचा प्रभाव आपण काढूया की वैष्णवी म्हणजे कोण आहे? जी विष्णू भगवानांची पत्नी म्हणजे वैष्णवी. तर मग आता ही सरस्वती आहे तरी कोण नक्की? विष्णू भगवानांची पत्नी म्हणजे ब्रह्मदेवाची जी पुत्री, ती त्या ब्रह्मदेवानी विष्णू भगवानांना दिली, तिचा विवाह झाला, ती वैष्णवी आहे ही. आणि मग आता असा विचार करायला लागला, हे पुराणांमध्ये हे सगळं असं आहे ना. इथे पण आपण बघितलं की सुरुवातीला तिला ब्रह्मसुता म्हणलं, म्हणजे ब्रह्मदेवाची पुत्री आहे. त्याच्यानंतर म्हणले ब्रह्मादिकांची जननी, ती ब्रह्मदेव वगैरे यांची जननी आहे. शिवाय आम्ही ती गायत्री म्हणतो, सरस्वती गायत्री, तिथे म्हणले ब्रह्मपत्नी म्हटलं. पुराणामध्ये जे सगळं दिलेलं आहे की त्या ब्रह्मदेवाच्या मुखातून सरस्वतीचा जन्म झाला आणि मग तेच तिच्यावर मोहित झाले आणि त्यांनी तिच्याबरोबर जबरदस्ती केली किंवा विवाह करायला तिला भाग पाडलं वगैरे, असं वर्णन सगळं आलेलं आहे. आणि मग आता हे सगळं पाहिलं आणि त्याचा शब्दशः अर्थ लावला जातो. अरे ब्रह्मदेव आपल्याच मुलीवर मोहित झाले आणि मग आपल्याच मुलीशी विवाह केला. आता हे सगळं जे आहे, ब्रह्मदेव आणि मग त्यांची ती पुत्री आहे सरस्वती, का पत्नी आहे, का जननी आहे, आई आहे, कोण आहे नक्की? आणि एकीकडे विष्णू भगवानांची पत्नी म्हटलं तिला, मग ही आहे कोण नक्की? तर आता पुराणांचा अर्थ जो आहे ना, म्हणून तर म्हणलं की हे ज्ञान जे आहे ते गुरुशिवाय घ्यायचं नाही आहे. शब्दशः अर्थ लावणं म्हणजे ज्ञान नव्हे, फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे ज्ञान नव्हे, तर ते ज्ञान जे आहे ते अंतरनिष्ठांची अंतरस्थिती, त्या अंतरामध्येच जे समजतं. म्हणून की हृदयामध्येच ती भाषा, ती वेगळंच आहे सगळं. आता हे पहिलं आपण बघू की ह्या जेव्हा ब्रह्मदेव वगैरे आहे, हे ब्रह्मदेव म्हणजे माणूस नव्हे. ब्रह्मदेव म्हणजे कोणी एक हाडामासाचा एक काहीतरी व्यक्ती नाही. या सगळ्या शक्ती आहेत. जे शुद्ध चैतन्य, त्या शुद्ध चैतन्यामध्ये फक्त ती शक्ती जी प्रकट झाली, ते प्रकट झालेलं म्हणजे ब्रह्मदेव आहेत. तर ती सामान्य नाही आहे. आणि मग ते देवता, त्यांचं जर सगुण रूप आहे, त्यांना काही जर रूप आहे, तर ते देखील तो देह जो आहे तो 5 भूतांचा बनलेला नाही, ते दैवीच आहे मुळी. ते निर्गुण निराकार असं ते दैवी अमृत देह तो आहे. असा नश्वर देह नाही आहे. तर त्या देवता आहेत सगळ्या अशा. ब्रह्मदेव, विष्णू भगवान हे काही सामान्य असे मोहित होणारे नाही आहेत. त्या मोहिनीला, त्या मायेला वश करून सगळं कार्य
करत असतात. आणि मग आता ही ब्रह्मदेव जे आहेत, ब्रह्मदेव आणि मग नारायण जो आहे म्हणजे जे शुद्ध चैतन्य, ते शुद्ध चैतन्य एकमेव अद्वितीय असं आहे. आणि त्याचं जे करणं आहे ते तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे हे ब्रह्म, आत्मा ज्याला आपण म्हटलं. आणि ब्रह्मदेव जेव्हा म्हणतो तर ब्रह्मदेव म्हणजे एका ब्रह्मांडाचा करता एक ब्रह्मदेव असतो. अनेक ब्रह्मांड जिथे प्रत्येक वेळी जे ब्रह्मांड निर्माण होतं तर प्रत्येक वेळी वेगळे ब्रह्मदेव असतात, त्या वेगळ्या शक्ती असतात. मग आता ह्या ब्रह्मदेव त्यामुळे प्रत्येक वेळी वेगळं सगळं घडत असतं. आणि मग ती पुराणामध्ये मग आता जेव्हा ब्रह्मादिकांची जननी त्याला म्हटलं, तर आता ह्या आपण विद्या बघितल्या की ही जी विद्या आहे एक आहे पराविद्या आणि एक आहे अपराविद्या. ती पराविद्या म्हणजे ज्ञप्तिमात्र स्वरूप जे आत्मज्ञान जे आहे ते जे आहे ते ज्ञान जे देतं ती पराविद्या आहे. आणि मग त्या विद्येशी तादात्म्य, त्या ज्ञानाशी तादात्म्य होऊन ते जे ज्ञान स्फुरित झालं, माया जी स्फुरित झाली त्याच्याशी तादात्म्य होऊन जे जन्माला आले ते ब्रह्मदेव आहेत. म्हणजेच मग तिथं काय झाली, ती त्यांची जननी झाली. म्हणजे पराविद्या जी आहे ही त्यांची जननी आहे. आणि मग ब्रह्मदेवाच्या मुखातून जी जन्माला आली ती काय आहे, ही सगळी जी या सगळ्या नाना विद्या, नाना कळा ज्या 14 विद्या 64 कळा आहे, सगळ्या अपराविद्या ज्या आहेत त्या ती कोण आहे, ब्रह्मसुता आहेत. ती पुत्री आहे, ब्रह्मदेवाची पुत्री जी अपराविद्या किंवा जी जे आपण त्रिपुटी सहित ज्ञान जे आहे ते म्हणजे काय आहे, ते ब्रह्मदेवाचं प्रॉडक्ट आहे. ब्रह्मदेवाचं जन्म ज्याला दिलेला आहे, त्यामुळे त्यांची ती सुता आहे, पुत्री आहे तशी त्या दृष्टीने. आणि मग पत्नी कशी, तर तादात्म्य होणं जे आहे हे पत्नी म्हणजे त्या पराविद्येशी तादात्म्य जे झालं त्यात जी पराविद्याच अपरा म्हणून निर्माण होते. खरं म्हणजे की त्या तादात्म्य जेव्हा होतं ते तादात्म्य जे आहे त्याला पत्नी असं म्हटलं. जसं आता शुद्ध चैतन्य शुद्धच आहे, पण ते उपाधीशी तादात्म्य होतं तेव्हा ते ब्रह्मदेव म्हणून आलेलं आहे. ते तादात्म्य पावणं म्हणजे जणू विवाह जो आहे त्या ज्ञानाशीच आम्ही तादात्म्य पावत असतो. मग तशी पराविद्या ही जननी आणि त्या पराविद्येचं जेव्हा तादात्म्य होतं तेव्हा तिथं काय होतं, ते जणू पत्नी आहे तिथे. आणि त्यातून जे उत्पन्न झालं या बुद्धीतून म्हणजे ती अपराविद्या म्हणजे जननी आहे. आणि मग आता ह्या सगळ्या ज्या शक्ती आहेत, ब्रह्मदेवाचं काम काय आहे, सगळं निर्माण करणं. आणि मग ते निर्माण जे केलं आणि मग पुढे जे निर्माण झालं ते विष्णू भगवानांचं काम काय आहे, विष्णू भगवान शक्ती म्हणजे पालन शक्ती आहे ती. मग ती सगळ्या जगताचं पालन करायचं आहे तर त्यांना काय शक्तीची आवश्यकता आहे, तर ही वैष्णवी जी आहे ती आमच्या ब्रह्मदेवानी विष्णू भगवानांना दिलेली आहे. तर ह्या वैष्णवीचा जो अर्थ आहे ती शक्ती म्हणजे कुठली आहे ना, वैष्णवी याचा अर्थ सक्रिय होणं, सक्रियता किंवा भाग्य, मैत्री किंवा अस्थिर असणं, उदारता, हे सगळे गुण जे आहेत, आधुनिकता, हंसमुखी ती आहे, सक्षम असणं, स्वैच्छिक, गंभीर, चौकस, रचनात्मक. आता हे सगळं जर बघितलं हे सगळे कोण आहे, लक्ष्मीचं रूप आहे. मग ती वैष्णवी म्हणजे लक्ष्मी आहे. मग जेव्हा आता ह्या सृष्टीचं सगळं पालन करायचं आहे तर सक्रिय असायला पाहिजे ना, बाजारात गेलं पाहिजे, भाजी आणली पाहिजे, काय आणखीन व्यवहार सगळे करायचे तर सक्रिय असलं पाहिजे, झोपून राहून नाही चालत. ती सक्रियता म्हणजे कोण आहे, वैष्णवी आहे.
आणि जर सगळं पालन करायचं तर आम्हाला वैभव पाहिजे, भाग्य पाहिजे सगळं. मग ती भाग्यशाली जी आहे ती वैष्णवी आहे. मैत्री, जर व्यवहार सगळा करायचा तर सगळ्यांबरोबर मैत्रपूर्ण राहणं आवश्यक आहे. जर बाजारातून काय वस्तू आणायची विकत, जरा गोड बोलून अरे कमी करतोस का, जास्त करतो काय, नंतर देतो पैसे, असं करून सगळं आपल्याला जमवाजमवी करायची असते. ती कोण आहे? ती वैष्णवी आहे. अस्थिर लक्ष्मी कशी आहे? अस्थिर आहे ना, एका ठिकाणी कधी राहत नाही ती. 7 पिढ्या म्हणलं तरी ते 7व्या पिढीनंतर ती नाही राहणार तिथे. जर लक्ष्मी स्थिर राहिली तर काय झालं आपण बघितलं ना, एका ठिकाणी जर साचून राहिलं तर सगळंच ठप्प होऊन जातं. ती सतत फिरली पाहिजे, नुसतं बँकेत नाही ठेवायचं, त्याला चलन आलं पाहिजे. अस्थिरच असली पाहिजे लक्ष्मी. इकडून तिकडे तिकडून इकडे नुसत्या गादीखाली किंवा तिजोरीमध्ये ठेवलं तर ते वाढणारच नाही आहे. पण ती जेव्हा तिला एकाकडून दुसरीकडे जातं तेव्हा ती वाढत जाते. ती अस्थिरता असेल तर या जगताचं जे स्फूर्तिरूपाने, जे उत्साहाने जे पालन होतं, नाही तर आपलं चाललंय असं नाही ना. वाढत म्हणजे तिथे विकास पाहिजे, सगळी प्रगती हवी आहे, तिथं ती अस्थिरता असायलाच पाहिजे. उदारता, लक्ष्मी ज्याच्याकडे आहे, लक्ष्मी वैष्णवी म्हणजे की भरभरून देणं जे आहे, द्यायचंय सगळ्यांना, दिल्याशिवाय त्याग केल्याशिवाय इथे वैभव संपन्नता पालन पोषण होऊ शकत नाही ना. प्रत्येक जण देत असतो उदार होऊन. सूर्य भगवान म्हणजे उष्णता आणि प्रकाश देतात, वायू भगवान सगळे ऑक्सिजन आणि सगळे प्राणवायू पुरवतात सगळीकडे, पृथ्वी माता आम्हाला सगळं भरभरून देते, पाणी देते, सगळं धान्य देते, धातू देते, पेट्रोल देते, आधार देते, सगळं शेती फुलते तिच्यावर सगळा. ही उदारता, ती जी सगळ्यांमध्ये ही शक्ती जी आहे ती वैष्णवी आहे. आणि ती विष्णूची पत्नी, म्हणजे पालन शक्ती जी आहे ती या रूपाने सगळी ती आहे. आधुनिकता जी आहे, प्रत्येक काळ हा आधुनिक आहे खरं, आणि आधुनिक पाहिजे ना. आपण फक्त भूतकाळामध्ये राहायचं का? भूतकाळाचा आधार घेऊन पुढे जायचं आहे, पण आपल्याला आत्ताचा विचार करायला पाहिजे, आधुनिक राहायला. हंसमुखी ज्ञानस्वरूप आहे ती. तिथे जो विवेक नसेल, हंस निरक्षीर विवेक, काय योग्य काय अयोग्य, काय आपल्यासाठी हितावह आहे, काय फायदेशीर आहे, ते सगळं जाणून घ्या, नाही तर धोंडा पाडायचा आपल्याच पायावर. ती विद्या नव्हे, ती हंसमुखी ती विद्या आहे अशी. आणि त्याच्याकरता काय योग्य अयोग्य कळलं, पण जर आम्हाला करण्याची ताकद नसेल तर काय फायदा. मग ती सक्षमता जी आहे ती म्हणजे वैष्णवी आहे. आणि स्वैच्छिक, कोणीतरी लादलं, कोणीतरी सांगितलं म्हणून करणं, त्याच्यात ती मजा नाही, त्याच्यात वैभव संपन्नता येत नाही. आपल्या अंतःकरणातून स्फुरलं पाहिजे की नाही, हे मला करायचंय, आय विल, आय मस्ट, आय कॅन. गुरुदेवांनी आम्हाला एवढं सांगितलं ना, असे पक्के एकदम निश्चय सांगितले की नाही, ते मला करायचंय, मी जाणणार आहे. होईल का, येतील का सारे लोक येतील का, नाही, आपल्याला करायचं आहे तसा. ती स्वैच्छिक जी आहे ती. आणि मग ही तर इच्छा जरी असली, मग मला पाहिजे ते करायचं असं नाही, तर त्याच्यामागे गंभीरता हवी आहे, सिरियसनेस जो आहे. नाही, गांभीर्याने घेतलोय, मला वाटलं म्हणून सहज होईल असं नाही आहे, तर त्याच्यामागे प्रयत्न आहे, विचार आहे, काही संयम आहे, हे सगळं. आणि मग ते करायचं आहे तर चौकस बुद्धी पाहिजे, चारी बाजूनी विचार केला पाहिजे आपल्याला. जसं बिझनेस करायचा म्हणलं तर भांडवल आणि ते काय मजूर किती लागतील, ते सगळे 4M बघावे लागतात ना, मोटिवेशन, मॅनपॉवर, मनी पॉवर वगैरे. तशी चौकस बुद्धी, पैसा कुठून येईल, लोक कसे मिळतील आपल्याला, प्रचार कसा करायचा, सगळ्या प्रकारचं जे चौकस बुद्धी. आणि रचनात्मकता, प्लॅनिंग जे आहे व्यवस्थित. कुठलंही साधन, तर साधा स्वयंपाक जरी करायचा असला तरी त्याच्यामध्ये रचनात्मकता आहे
वेळ कसा वाचवायचा, कष्ट कसे वाचवायचे आणि कमीच जे आहे त्याच्यातूनच चांगलं चांगलं कसं बनवायचं. एकच वस्तू असते पण त्याचीच आम्ही कोशिंबीर केली, भाजी केली, आणखीन काय आमटी केली, ते सगळं वेगळं वेगळं आपण करू शकतो. मग ती जी रचनात्मकता आहे ते जेव्हा ह्या समष्टीसाठी, समष्टीच्या सौंदर्यासाठी, ते टिकवण्यासाठी जर आम्ही केलं तर ती खरी वैष्णवी आहे, ती माया आहे, ती शक्ती, ती सरस्वती आहे. आणि त्याशी ती कोण आहे? ब्रह्मदेवाची मुलगी आहे, ब्रह्मसुता आहे. ते जे आत्मज्ञान, ते ब्रह्मदेवानी आत्मज्ञान जे घेतलं, म्हणजे आत्मज्ञानाशी निष्ठा केली, आत्मज्ञानाशी वेडलॉक झाला, तेव्हा त्यातून हे सगळं निर्माण झालेलं आहे. ती ब्रह्मसुता आहे आणि ती वैष्णव. हे जे सगळं ज्ञान आहे ते म्हणजे या प्रकारे आत्ता जसं सांगितलं की मैत्री, पूर्णता, उदारता, गंभीरता, रचनात्मक वगैरे असणं, हे सगळे जे आहे ते विष्णू भगवानांबरोबर त्याचा विवाह जो झाला आहे, ती लक्ष्मी म्हणजे ती वैष्णवी, ती पण काय आहे? ती सुद्धा सरस्वतीचंच रूप आहे. मग असं जेव्हा विचार करायला लागतो तर नकळे नाटक लाघवी, जे थोर थोरासी गोवी जाण पडे. खरंच हे निर्माण जे झालेलं आहे आणि हे सगळं चालू आहे, सगळं पालनपोषण त्याचं होतं आहे व्यवस्थित, हे चक्र सगळं बघितलं तर नाटक नकळे. खरंच हे सगळं कोण करणार आहे? कोणाकडे तो रिमोट कंट्रोल आहे, कोणाकडे स्विच आहे, बरोबर त्यावेळेला सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, कोण आहे सगळं ऑफ ऑन करणारं? ऋतुचक्र सगळं व्यवस्थित जे चालू आहे त्याच्या मागे कोण आहे? थोरांनाही त्याचा ठाव लागलेला नाही. ही सगळं जे दिसतं त्याचं ना की त्याचा ठाव नाहीच, त्या अनंतच आहे मुळी, इथे बुद्धी पोचतच नाही. कितीही आम्ही ज्ञान घेतलं, 14 विद्या 64 कला सगळं जरी घेतलं तरी सुद्धा हे काही कळणारं नाही आहे. आकाशाला गवसणी घालण्यासारखं हे ज्ञान आहे, पण खरं ती गवसणी सुद्धा नाही आहे. ती अनंत इतकं आहे, त्याला गवसणी कसं घालता येणार आहे? इतकं ज्ञान आहे पण तरीसुद्धा ती अशी मोहित ठेवते. मग ज्याला आत्मज्ञान होतं त्याला कळतं का? खरं तो म्हणतो तो तिथे उरतच नाही. आणि तो जो म्हणतो की हे सगळं जाणण्याच्या पलीकडचं आहे, हेच तो सांगू शकतो. न वेदेति वेदच म्हणले, नो न वेदेची वेदच, नाहम मन्ये वेदेती. मला हे समजलं असं नाही आहे, पण मी समजलं नाही असंही म्हणू शकत नाही. ते सगळं समजणं न समजण्याच्या पलीकडचं आहे सगळं. थोरांना देखील याची मायेचा ठाव लागू शकत नाही. ती आहे म्हणावं तर नाही आहे म्हणावं तर दिसते, भासते. मग ती आहे आणि नाही दोन्ही पण म्हणावं तर असं दोन्ही तरी असू शकतं का काही? म्हणून तर तिचं नाटक काही कळतच नाही. हे सगळं कोणाला बरं कळतंय? इतकं विज्ञान पुढं गेलंय, आम्ही बघतो आहोत ते की ते वादळ आलं आहे, येणार आहे, एवढ्या वेगाने वागतंय, हे सगळं आम्ही गणित करू शकलो पण त्याला अडवू शकलं नाही कोणी. इतकं सगळं आम्ही करतो पण तिचं नाटक नाही कळू शकत आम्हाला. हे सगळं जे घडतं आहे त्याच्या मागे काय कारण आहे? कुठल्या कर्माचं फळ, कधी केलं कर्म आणि कशाचं फळ, हे सांगणारं आम्हाला ह्याचं उत्तर कळणं नाही समजू शकत. अगाध आहे ते, अपार आहे. आणि ह्या सामान्य बुद्धीने आम्ही जर बघितलं तर त्या बेडकीसारखी अवस्था होईल आपली. आम्ही शोधून काढू त्या मायेला, आम्ही शोधून काढू ईश्वराला म्हटलं तर फुगून किती फुगणार आम्ही, फुटून जाऊ आम्ही बेडकीसारखे. बैलाला ती ओळखायला गेली तर ज्यांनी हे जाणलं ते सुद्धा काय म्हणतात, त्या सरस्वतीचा ठाव हेच तिचं वर्णन आहे की नाटक न कळे.
तिचा जो हा सगळा खेळ आहे, हे सगळं जे नाटक चालू आहे, खरं नाटकच आहे ना. सगळेजण येत आहेत आणि जात आहेत, आपला आपला भूमिका वेगवेगळ्या करतायत आणि सगळे एक दिवस जात आहेत. ते जाणं येणं आणि जातात तरी कुठे बरं? आम्ही एक आता सगळ्यात आता भय जास्त ना, मृत्यूला आम्ही भय देऊन ठेव. पण फक्त मृत्यू म्हणजेच भयानक आहे का? जीवनाची भीती नाही वाटत का? जीवनामध्ये जे जगायचं आहे ते सुंदर करायचं आहे, त्याच्या मागे प्रयत्न करणं आहे. मरणाची भीती कशाला पाहिजे? आणि मरण हे काही खरं आहे का? त्याच्यानंतर जीवन नाही आहे का? काही स्वर्ग वगैरे नाही आहे, दुसरे लोक नाही आहेत का? आम्हाला कुठे माहिती आहे? सगळं आहे ना, सगळा पुढचा प्रवास पण आहे ना. हे नाटक नाही कळत. थोरा थोरासी जाणपणे जरी ना ब्रह्मदेव सुद्धा त्याच्यामध्ये अडकले, ते पण मोहित होतात, त्यांना पण कर्तृत्व भाव येतो. तिथे आपल्या सामान्य जीवाची काय बरं कमी? तर आपण एक वेळ सकारात्मक असा विचार की समजा हे कळलं नाही किंवा खूप अवघड वाटलं तर काही वाटून घ्यायची चिंता नाही, कारण थोरासी जाणपणे न कळे नाटक, हे त्या विद्येचा असा हा सगळा प्रभाव जो आहे, खेळ आहे, तो मोठ्या मोठ्यांना सुद्धा कळत नाही. तिथे मग आपल्याला नाही कळत. मग काय करायचं आहे आपल्याला? परमेश्वराला धरायचं आहे, कारण ती परमेश्वराची शक्ती आहे ना. नारायणाचे पाय धरायचे. ती बरोबर ती माया जी आहे ती आपल्याला काही धक्का लावणार नाही. तिचं नाटकामध्ये आम्हाला ती चक्कर फिरवणार नाही सगळं ना. सूत्रधार जो आहे त्याचे पाय आपल्याला धरायचे. त्या सूत्रधाराचं स्मरण करायचं, परमेश्वराचं स्मरण करायचं. आणि मग ही विद्या जी, ही अविद्या आम्हाला बंधनात नाही टाकणार. भले कळली नाही तरी चालेल ना, आम्हाला ती कळायची भानगडीतच नाही पडायचं आहे आपल्याला. आपल्याला तर स्वरूप जे आहे परमेश्वराच्या ठाई, परमेश्वराच्या चरणी विलीन व्हायचं आहे, ते आपल्याला करायचं आहे. ती जी अशी ती परमेश्वराचीच माया आहे, परमेश्वराचीच शक्ती आहे. वैष्णवी तिला म्हटलं. परमेश्वर अनंत आहे, त्यामुळे ती पण अनंत आहे. आणि तिच्याच माध्यमाने, तिच्याच साथीने भगवान काय करतात? हे सगळं खेळ करतायत. खरा नाटक जे दिसत आहे, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम, त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं चालू आहे, सगळी ती माया. पण ते सगळं काही कळत नाही. किती जण आम्ही शोधायचा प्रयत्न ना, आता ह्या एवढा मोठा ग्रंथ लिहून पण तरी सुद्धा म्हटले की ते थोरांना कळलं नाही. असं एकदा कोणीतरी PhD केलं आणि म्हणे मी वनस्पती सगळ्या मोजून सांगतो. जेमतेम 25,000 पर्यंत गेला, त्याच्या पुढे तो जाऊ नाही शकला. पण आपल्याकडे 84 लक्ष योनीचा हिशेब सगळ्यांनी समर्थांनी दिलेला आहे. तो इतका ठाव त्यांनी घेतला, पण तरी सुद्धा ते काय म्हणतात? नकळे नाटक लाघवी. हे असं मायेचं नाटक आहे. ती माया म्हणजे भुरळ घालणारी आहे, ते कळत नाही आपल्याला. म्हणून नारायणाचा जो आधार जो आहे, शरणागती घ्यायची, मग ती आपल्याला कळेल न कळेल, पण त्याच्या पलीकडे आपण मायेला पार करून जाऊ शकतो. जय जय रघुवीर समर्थ.